तुमचा पहिला प्रश्न आहे, घरात ठेवल्यास कोणती वनस्पती डासांना दूर ठेवते? तुमचे ऑप्शन आहेत ए. तुगर, बी. लिंबू, सी. तुळस, डी. हिबिस्कस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. तुळस. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटाच्या लोकांना डास जास्त चावतात? तुमचे ऑप्शन आहेत ए गट, बी बी गट, सी AB गट, डी O गट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी O गट. तुमचा तिसरा प्रश्न आहे, बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात किती हाडे असतात? तुमचे ऑप्शन आहेत ए. 100, बी. 200, सी. 400, डी. 300. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. 300. तुमचा चौथा प्रश्न आहे, सुदानची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. खार्तूम, बी. कीव, सी. बगदाद, डी. काबूल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. खार्तूम. तुमचा पाचवा प्रश्न आहे, पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. दूध, बी. मासे, सी. खत, डी. तेलबिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. तेलबिया. तुमचा सहावा प्रश्न आहे, अरावली पर्वतरांग कोणत्या प्रकारची आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. वली पर्वत, बी. ब्लॉक माउंटन, सी. प्राचीन अवशिष्ट पर्वत, डी. ज्वालामुखी पर्वत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. प्राचीन अवशिष्ट पर्वत. तुमचा सातवा प्रश्न आहे, उज्जैनचे महाकाल मंदिर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. नर्मदा, बी. चंबळ, सी. सोन, डी. शिप्रा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. शिप्रा. तुमचा आठवा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ए. 7 मार्च, बी. 8 मार्च, सी. 9 मार्च, डी. 10 मार्च. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. 8 मार्च. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या शहराला तत्त्वज्ञानाचे शहर म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए. अथेन्स, बी. रोम, सी. पॅरिस, डी. लंडन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. अथेन्स. तुमचा 10वा प्रश्न आहे, दररोज कोणता एक पदार्थ खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते? तुमचे ऑप्शन आहेत ए. आंबा, बी. अंडी, सी. केळी, डी. अक्रोड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. अक्रोड. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कोणत्या प्राण्याची शेपटी सर्वात लांब असते? तुमचे ऑप्शन आहेत ए. जिराफ, बी. माकड, सी. कांगारू, डी. हत्ती. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.